चांदा चौकडी चांदा चौकडी. पण काही म्हण बर का आबा, दसरा बी आता पहिल्यासारखा राहिला नाही राहिलं. आबा तर त्याच्या आईला अशी कडक टोपी, तर घाटाचा तो असा गव्हाचा तुरा लावलेला आणि तसा बैल पोलाच्या बैलागत निघायचा पुढे नुसता. काय हो, भांडणांचा लईच आवाज येतोय. होय गाड्या. हा बायको, हा मला तर वाटलं मी एकटाच मार खातो काय इथं. हा मागची केस काळे केले काय? मागचे नाही सगळे केस काळे केले. मग पुढची बी करत जा की जरा. पण काही म्हणा बर का हा. मंजुळाबाई, तुमची बहीण आल्यापासून सदाशिवराव मात्र जाम खुश आहेत बद्याच्या. तुला सांगतो राणी, आपलं लय मोठे या गावात. कशाचा आवाज जाणे आपलं लय. तुला सांगतो, अरे तुला सांगतो, असं 1 मिनिटात लाखभर रुपये कमवून आणतोय मी. तुला आत्ताच ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली मी. लग्नानंतर जे काय नवरा उलाढाल्या करण बघायचं नाही पुढे वाजवायची. पोरं व्हायच्या आधी तुमचा पाय नीट झाला पण आता पोरं पण लंगडीच पायदा व्हायची. त्याच्यासाठी आमचे सदाशिवराव पहिले घरात राहिले पाहिजे, त्यांनी मला वेळ दिला पाहिजे. हे सगळं तर त्यांना सुचत नाही. सदाशिवचं काय भोळा माणूस आहे, हा त्याच्यावर ना. काय एवढा तुम्ही जरा इंटरेस्ट घ्यायचा. महिना झाले ती पोरगी गावात आली. होय, मला तुला महिना काय झाला. घ्यायला नको दसऱ्यासाठी? काय घ्यायचंय का बाळ तुला? दाजी मला सँडल घ्यायचंय, कपडे पण घ्यायचेच आहेत, 2-3 ड्रेस घ्यायचे. 2-3 अजून गळ्यातलं पण घ्यायचंय, नेकलेस घ्यायचंय गळ्यात. कळलं का? होपलेस नेकलेस घ्यायचाय तिला. बरं होपलेस घ्यायचंय. नेकलेस घ्यायचा. ऐक राणी, इथं सावलीत आहे ना, थांब तू. मी आहे ना तर पांडवाकडे जाऊन गाडी घेऊन येतो. बाबा मी नाही देणार गाडी तरी टाकतो कधी म्हणजे नीट होईल. आता कुठे गेला तर मिळून बाई? आता त्यांना दसऱ्याची शॉपिंग करायला पाठवलं. किती वेळ झालं बाई, हे दाजी काही येते का नाही की आज? त्याच्या भेटीत गारवा मनाचं पारव फडफड करतोय ग.